नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। रेशन धान्य आता बंद होणार आहेत आणि या संदर्भात तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातून तपासणी सुद्धा होणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत शासन निर्णय जाहीर केला आहे। जर समजा तुम्हाला हे धान्य चालू राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे आणि या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 4 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फत एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि या ठिकाणी राज्यामध्ये 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिकांचे व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्णपणे काम झाले आहे। त्यामुळे नवीन लाभार्थी समाविष्ट करणे अशक्य आहे। त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कारवाई राज्यामध्ये 1/2/2021 ते 31/4/2021 मध्ये सुरू करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सुद्धा आता राज्यामध्ये ही प्रणाली पुन्हा राबवण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने पुन्हा एक निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी ते असं म्हणतात की केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त असलेल्या निर्देशनानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत। लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे। सद्यस्थितीमध्ये राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजे केशरी, शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी। सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांमध्ये खालील कारवाई करण्यात यावी। म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आता एक स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे की 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील, प्रत्येक रेशन दुकानातील, प्रत्येक रेशनचे, प्रत्येक धान्य किंवा शिधापत्रिकांचे आता तपासणी होणार आहे। किती लाभार्थी अंत्योदयमध्ये आहेत, किती लाभार्थी प्राधान्यामध्ये आहेत आणि किती लोकांना पुन्हा लाभ घ्यायचा आहे या संदर्भात संपूर्ण तपासणी राज्यातील प्रत्येक गावोगावी होणार आहे। आणि या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी केली जाणार आहे। म्हणजे हा जो शासन निर्णय या ठिकाणी सांगितला आहे त्या शासन निर्णयानुसार तपासणी केली जाणार आहे। त्याचबरोबर दुसरा त्यांनी मुद्दा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेल्या शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावा। म्हणजेच मित्रांनो, ही जी तपासणी होणार आहे ही तपासणी रेशन दुकानदारांच्या माध्यमातून होणार आहे। विभागातील, कार्यालयातील, कार्यक्षेत्रातील ज्या अधिकृत शिधापत्रिक दुकानदार आहेत त्यांच्या माध्यमातून होणार आहेत आणि जनतेकडून, सर्वसामान्य नागरिकांकडून एक फॉर्म भरून घेतला जाणार आहे आणि त्या फॉर्मच्या माध्यमातून यांना धान्य द्यायचं किंवा नाही द्यायचं, यांना धान्य हवं आहे किंवा नाही हवं या संदर्भात संपूर्ण लेखाजोखा तपासणीच्या स्वरूपात राज्य सरकारकडे पाठवायचा आहे आणि ही जबाबदारी सर्व रेशन दुकानदारांना दिलेली आहे। आणि या संदर्भात जो नमुना फॉर्म आहे हा या ठिकाणी मोफतपणे उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानात जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेला फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच द्यावी। म्हणजे ज्यावेळेस हे अधिकारी किंवा दुकानदार आपल्या घरी येतील आणि तपासणी करतील त्यावेळेस तो एक जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरल्यानंतर त्यांना पोच द्यायची आहे। त्यांच्या आपल्या सहीच्या साक्षरनुसार दिनांकासह त्यांना पोच द्यायची आणि ती पोच नागरिकांनी जपून ठेवायची। तो फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे। त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी असंही म्हटलं आहे की फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिक धारकांनी ज्या भागामध्ये राहत आहेत त्या भागाचा एक पुरावा त्यांना त्या ठिकाणी जोडायचा आहे। तो पुरावा म्हणजे भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा म्हणजे लाईट बिल, घरपट्टी पण चालेल किंवा LPG जोडणी क्रमांकाची पावती असते, बँक पासबुक असेल, लाईट बिल असेल
टेलिफोन बिल असेल, मोबाईल बिल असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, ओळखपत्र असेल किंवा इतर कार्यालयीन जे काही कागदपत्र असेल ते, मतदार कार्ड किंवा ओळखपत्र पाहिजे, आधार कार्ड इत्यादी प्रत म्हणजे यांच्यापैकी कोणताही एक पत्त्याचा पुरावा त्या फॉर्मच्या जोडीला नागरिकांना किंवा शिधापत्रिक धारकांना जोडायचं आहे असं या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। त्याचबरोबर दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा, म्हणजे तुम्ही सद्यस्थितीला 1 वर्षापूर्वी त्या ठिकाणी राहताय असं स्पष्टपणे असलेला पुरावा तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे। अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं आहे की फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून द्यायची आहे, आवश्यक ते कागदपत्र जोडायचं आहे आणि हा जो फॉर्म आहे हा यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी किंवा रास्तभाव दुकानदार किंवा अधिकृत शिधापत्रक धारक जे दुकानदार असतात त्यांनी संबंधित कार्यालयामध्ये जमा करावा असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा क्लिअर केला आहे की या गट ब यादीतील शिधापत्रिका धारकांना वास्तव्याच्या पुरावासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा 15 दिवसात सादर न केल्यास त्यांच्या शिधापत्रिका निलंबित करण्यात यावं। म्हणजेच मित्रांनो तुमच्या गावामध्ये तुमचा जो रेशन कार्डचा जो दुकानदार असेल, मालक असेल, त्यांनी तुम्हाला एकदा सांगितलं की ती जबाबदारी पूर्ण तुमची आहे, तुम्ही तो फॉर्म आणि तो पत्त्याचा पुरावा त्यांच्याजवळ जमा करायचा आणि त्याची पोच घ्यायची आहे। असं जर तुम्ही जर केलं नाही तर या 15 दिवसामध्ये तुमचं शिधापत्रिका निलंबित म्हणजे काय तर रद्द केली जाणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं आहे की शिधापत्रिका जी आहे ही शिधापत्रिकाची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जात नाहीत ना याची दक्षता घ्यायची आहे। अपवादात्मक परिस्थितीमध्ये 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार किंवा तहसीलदार दर्जाच्या अधिकारी किंवा शिधापत्रक जे वाटप अधिकारी असतात त्यांचा घ्यावा। म्हणजेच काय तर मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की एक जर घर असेल तर एका घरामध्ये एकच शिधापत्रिका वाटप होणं गरजेचं आहे, जर 2 असतील तर त्या ठिकाणी ते रद्द करायचा, पण त्या संदर्भात जर एखाद्या तहसील कार्यालयातून एखादा आदेश जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी सूट मिळणार आहे। अशा पद्धतीने महत्त्वाची भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे। त्याचबरोबर अंत्योदय शिधापत्रिकांमधील विभक्त असलेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरण करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार त्या ठिकाणी शिधापत्रिका देण्यात यावं असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। त्याचबरोबर पुराव्याशी छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक ते असलेले पोलिसांकडून तपास सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजे जर समजा एखाद्या घर आहे आणि त्या घरामध्ये शिधापत्रिका 2-3 दिलेल्या असतील आणि जर तपासणी करणं अवघड होत असेल तर त्या ठिकाणी पोलिसांकडून सुद्धा तपासणी करण्यात येतील। अशा पद्धतीने महत्त्वाची बाबी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी असंही म्हटलं आहे की वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यातील कर्मचारी कामगार यात वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तत्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पादनानुसार त्यांना अन्न शिधापत्रिका देण्याची कारवाई करावी। सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी अनिवार्य राहणार आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो जर समजा एखादा व्यक्ती आहे तो कर्मचारी शासकीय कर्मचारी असेल किंवा एखाद्या संस्थेमध्ये काम करत असेल किंवा कुठल्याही ठिकाणी आस्थापनामध्ये जर काम करत असेल आणि त्याचं जर उत्पन्न हे 1 लाखापेक्षा जास्त जर असेल तर त्या ठिकाणी तो व्यक्ती जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्डचा जर फायदा घेत असेल, बेनिफिट घेत असेल तर त्या ठिकाणी तो रेशन कार्ड त्या क्षणी रद्द करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि या संदर्भात गृहभेटी सुद्धा घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेला आहे आणि तुम्हाला जर धान्य मिळावा असं जर वाटत असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे। तो फॉर्म कोणता हे सुद्धा आपल्याला ठिकाणी समजून घेणं खूप गरजेचं आहे। तर हा जो शिधापत्रिका तपासणीचा जो नमुना आहे हा नमुना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्याची PDF असणार आहे ती डाउनलोड करायची, त्याची प्रिंट मारायची आणि हा फॉर्म संबंधित तुमच्या रेशन दुकानदाराकडे भरून द्यायचा आहे। आता एक लक्षात ठेवा, इथे तुम्हाला स्वतःचा फोटो चिपकवायचा आहे। फोटो चिपकल्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिका धारकांचे संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, त्यानंतर तालुका जिल्हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, तुमचं वय किती आहे हे त्या ठिकाणी टाकायचं आहे, गाव तुम्हाला टाकायचं आहे, नागरिकत्व तुम्हाला टाकायचं आहे, व्यवसाय नोकरी तुम्ही काय करताय ते टाकायचं आहे, त्याचबरोबर व्यवसायाचा पत्ता, शिधापत्रिकेची वर्गवारी,
तो अंत्योदय आहे का, प्राधान्य कुटुंबातील आहे का, केशरी आहे, शुभ्र आहे, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। आणि यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिधापत्रिकांचा अनुक्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। पूर्ण निवासी पत्ता तुम्हाला जोडायचा आहे आणि पूर्ण निवासी पत्ता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। अशा पद्धतीने ही माहिती व्यवस्थित तुम्हाला भरायची आहे। ही माहिती भरत असताना कोणत्याही प्रकारची चुका करायची नाही किंवा खोटी माहिती भरायची नाही। जर खोटी माहिती भरली तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते, असं या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्हाला भरायच्या आहेत। अर्जदारा व्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नावे तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। म्हणजे तुमच्या रेशन कार्डमधील जेवढ्याही लोकांची नावं आहेत ती सर्व नावं तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहेत। त्या रेशन कार्ड धारकाचं जे अर्जदाराशी जे नातं आहे ते नातं टाकायचं आहे। स्त्री आहे का पुरुष आहे, वय किती, युनिट किती, व्यवसाय कोणता करतोय ते टाकायचं आहे, त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे टाकायचं आहे, नागरिकत्व कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। अशा पद्धतीने मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचं आहे। आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींची सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। तुमच्या कुटुंबातील जेवढेही लोक आहेत त्या लोकांपैकी किती लोकांचं उत्पन्न आहे हे सर्व एकत्रित तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्याचबरोबर चालू मतदार यादीतील शिधापत्रिकांचे नाव आहे किंवा नाही हे सुद्धा तपासायचं आहे। आणि याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या फॉर्मच्या बरोबर तुम्हाला भाडेपावती, LPG गॅस, टेलिफोन, लाईट बिल, आधार कार्ड किंवा मालकीचा पुरावा, पासबुक, मतदान कार्ड, ओळखपत्र किंवा इतर शासकीय एखादं ओळखपत्र सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे। आणि जोडल्यानंतर या ठिकाणी तुमची दिनांक टाकायची आहे, अर्जदाराचा या ठिकाणी सही घ्यायची आहे, सही जर करत असेल अंगठा तुम्हाला लावायचा आहे, आणि प्राधिकृत रास्तभाव दुकानदाराचे नाव क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, परवाना क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। हे कोण टाकणार तर रेशन कार्ड दुकानदाराकडे गेल्यानंतर तुम्हाला ती सर्व माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचा पत्ता तुम्हाला टाकायचा आहे आणि रास्तभाव दुकानदाराची स्वाक्षरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही जी पावती आहे ही पावती तुम्हाला त्या ठिकाणी फाडून ते तुम्हाला देतील, ही पावती तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे। आणि तपासणी अधिकाऱ्याची स्वाक्षरी व पदनाम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि संबंधित सर्व कागदपत्रांसह तुमच्याकडे पोच पावती ठेवायची आहे। ही पोच पावती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे। जर पोच पावती तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या यानंतरच्या कारवाईला सामोरे जाता येणार नाही। त्यामुळे मित्रांनो ही माहिती महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे, कारण रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका हा आपल्या अतिशय जिव्हाळ्याचा किंवा जवळचा भाग समजला जातो। कारण जर रेशन कार्ड जर नसेल तर तुमचं ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे काहीही व्हॅल्युएबल कागद नसतो। म्हणून हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। सर्व नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।